सगुण आणि निर्गुण याच्यामध्ये निर्गुण सार आहे, निर्गुण श्रेष्ठ आहे. आपण हरिपाठामध्ये सुद्धा म्हणतो त्रिगुण असार, निर्गुण हे सार, सारासार विचार हरिपाठ. अर्थातच सगळ्या संतांनी अशा पद्धतीने मुख्य सार कशाला सांगितलेला आहे, तर अर्थातच निर्गुणाला सांगितलेलं आहे. आणि म्हणून सगुण जे काही आहे ते मात्र कसं आहे, तर ते त्या ठिकाणी ते तात्कालिक सत्य किंवा ज्याला आपण मिथ्या असं म्हटलेलं आहे, मग त्याचं भजन केल्याचा परिणाम काय होतो. आनंद योगी परमपूज्य डॉक्टर काका यांना साष्टांग नमस्कार करते. श्रद्धेय मंदाताई यांना देखील साष्टांग नमस्कार करते. अद्वैत चिंतन या वर्गाच्या दुसऱ्या आचार्य आदरणीय सीमाताई यांनाही सादर नमस्कार करते. श्रोते, आपण जगदीश मूर्ती या न्यायाने आपल्या अंतस्थ असलेल्या परमात्म्याला वंदन करून या ठिकाणी चिंतनाला प्रारंभ करूया. मागचा सृष्टी कथन हा समास आपला झालेला आहे. देवशोधन या दशकामध्ये सृष्टी कथन वारंवार समर्थ आपल्याला या ठिकाणी सृष्टीचं रूप काय आहे, तिचं स्वरूप काय आहे, तिचं लक्षण काय, तिचे गुण काय, म्हणजे ब्रह्म आणि माया या दोन्ही, माया याचा अर्थ उत्पन्न झालेली ही संपूर्ण सृष्टी, जगत, विश्व, हे याचं स्वरूप काय आहे, कशा पद्धतीचं त्याचं स्वरूप आहे, आणि त्याचबरोबर मग ब्रह्माचं स्वरूप हे कसं आहे, हे सगळं आपल्याला वारंवार समजावून सांगताना दिसत आहेत. या सृष्टी कथनामध्ये सृष्टीची निर्मिती कशी झाली, वास्तविक पाहता सृष्टी कशी मिथ्या आहे, हा सगळा विचार अतिशय छान पद्धतीने सीमाताईंनी सांगितलेला आहे. आता मात्र शिष्याच्या अंतःकरणामध्ये प्रश्न अशा प्रकारचा आहे की त्यांनी या सृष्टी कथनाच्या शेवटीच त्यांनी अशा पद्धतीने शिष्यांनी प्रश्न विचारला होता की वास्तविक पाहता हे दृश्य जगत पाच ज्ञानेंद्रियाच्या माध्यमातून आम्हाला कळतं आणि कळत असल्यामुळे ते आम्हाला सत्य वाटतं. परमार्थाची गंमत अशी आहे की खरोखरच जे दिसत आहे, डोळ्यांनी भासत आहे, कानांनी ऐकायला येत आहे, अर्थातच पंच ज्ञानेंद्रियांच्या माध्यमातून ज्याचा ज्याचा मला अनुभव येतो आहे आणि जे मला कळतं आहे ते मात्र मिथ्या आहे असं म्हणायचं, तात्कालिक आहे असं म्हणायचं, खोट आहे असं म्हणायचं, आणि जे आम्हाला अजिबात सुद्धा दिसत नाही, अनुभवायला अजूनपर्यंत आलेलं नाही, त्याला मात्र आम्हाला सत्य मानायचं. आणि त्यामुळे साहजिकच आहे, सामान्य माणूस जो काही आहे, सामान्य साधक जो काही आहे, त्याला मात्र हा विचार तितकासा एकदम पटत नाही. कारण की काय की हे सगळं काही आम्हाला सातत्याने, हे विश्व, ही सृष्टी आम्हाला दिसते, आम्ही त्याचा अनुभव घेतोय, त्याचे तडाखे आम्हाला बसतायत, काही सुखदुःखाचे तडाखे, अर्थात सुखाचे देखील तडाखेच असतात आणि दुःखाचे तर तडाखे असतातच असतात. या सुखदुःखाचे तडाखे आम्हाला बसत आहेत आणि मात्र त्याला मिथ्या म्हणायचं किंवा ते तात्कालिक आहे असं म्हणायचं, ते भ्रम आहे असं म्हणायचं, आणि जे आम्हाला अजिबात सुद्धा दिसत नाही, अनुभवाला अजूनपर्यंत आलेलं नाही, ते मात्र सत्य आहे, ते त्रिकाला बाधित आहे, अशा पद्धतीने त्याचा स्वीकार करायचा. हे स्वीकार करणं अत्यंत कठीण जातं. आणि त्या दृष्टिकोनातूनच मग आता समर्थ या ठिकाणी सृष्टी कथनाच्या या समासामध्ये ते म्हणत आहेत की याचं उत्तर ना मी तुला आता पुढच्या समासामध्ये देईन. आणि मग पुढच्या समासामध्ये त्या ठिकाणी मग ही सृष्टी मिथ्या कशी आहे आणि तरी सुद्धा मिथ्या असूनही सगुणाचं कशा पद्धतीने रक्षण करावं असं याबद्दलचा विचार समर्थ आता या नंतरच्या समासामध्ये, अर्थात सगुण भजन या समासामध्ये करत आहेत. खरोखर हा समास खूपच सुंदर आहे की या समासामध्ये जो काही संवाद गुरु आणि शिष्य, अर्थात समर्थ आणि समर्थांनीच कल्पनेतून किंवा त्या ठिकाणी शिष्याच्या मनात काय येऊ शकतं आणि तो काय प्रश्न विचारू शकतो याचा अंदाज समर्थांनीच केला आणि समर्थांनी अशा पद्धतीने त्याची उत्तरं द्यायला सुरुवात केली. समर्थांनी स्वतःचा अनुभव या समासामध्ये निवेदन केलेला आपल्या लक्षात येतो. शिष्याने काही प्रश्न समर्थांना विचारले आहेत व समर्थांनी स्वप्रचितीने त्याची उत्तर दिलेली आहेत. आधी केले आणि मग सांगितले, हा समर्थांचा बाणा आपण ऐकून आहोत. समर्थ अनुमानाच्या बळावर सांगत नाहीत. या समासातील काही ओव्यांवरून समर्थांचा रामरायावरील असलेला दृढ निष्ठेचा प्रत्यय तुम्हा आम्हाला येतो. जणू काही समर्थ स्वतःचे आत्मकथन काही ओव्यांमधून करतायत
असा आपल्याला जाणवतं. कारण काय की समर्थांनी आपल्या उपासनेच्या बळावर, आपण केलेल्या उपासनेच्या बळावरच मला रघुनाथाचं मी काय केलं, तो उपासना केली, भजन केलं आणि त्याचा परिणाम म्हणून मला ज्ञान झालं. अशा पद्धतीची आत्मप्रचिती जी काही आहे ती आत्मप्रचिती समर्थ आपल्याला सांगतात. आणि त्या दृष्टिकोनातून मग समर्थ काही ओव्यांमध्ये जणू काही आपला आत्मकथन करताहेत असा भास जो काही आहे असा भास आपल्याला होतो. स्वतः समर्थांनी रामाची प्रचंड उपासना भजन केलेलं आहे. सर्व गोष्टी रामाला विदित करून ते रामाचे कार्य म्हणून करीत होते व म्हणूनच रामानेच त्यांचेकडून उदंड कार्य करून घेतलंय हे आपल्याला जाणवतं. रामकृपेनेच त्यांना ज्ञान झालं असंही या समासामध्ये स्पष्टपणे उल्लेख समर्थांनी केलेला आहे. आणि म्हणूनच हा समास विशेष आहे असं आपल्याला म्हणावं लागतं. ज्ञानोत्तर भक्तीचं महत्व येथे विशद समर्थ करत आहेत. वास्तविक पाहता समर्थांनी या पहिल्या या काही ओव्यांमध्ये, पहिले 8 ओव्या ज्या काही आहेत त्या 8 ओव्यांमध्ये शिष्यांनी जणू काही प्रश्नांचा भडीमार समर्थांवरती केलेला आहे असं आपल्याला लक्षात येतं. आणि त्यामुळे अनेक प्रश्न जे काही आहेत त्या अनेक प्रश्न शिष्याने समर्थांना विचारलेले आहेत. आणि या ओव्यांमध्ये विचारलेले प्रश्न म्हणजे त्यांच्या अशा स्वरूपाचे आहे की वास्तविक पाहता वेदांत शास्त्राच्या अभ्यासानं आपल्याला सगळं काही कळतं की दृश्य सृष्टी जी काही आहे ही आम्हाला जी काही सृष्टी अनुभवायला येते आहे तर ती मिथ्या आहे. आणि मग सृष्टी कशी आहे, अर्थातच ती सगुण आहे. म्हणजेच त्रिगुणांनी ही संपूर्ण विश्व जे काही आहे ते व्यापलेलं आहे आणि सगुणाच्या माध्यमातूनच हे संपूर्ण विश्व प्रगट झालेलं आहे. मग आता असं हे सगुणाच्या माध्यमातून हे विश्व प्रगट झालेलं असताना मग या सगुणाचं भजन का करावं? आणि तुम्ही तर एकदा सांगता की हे संपूर्ण सृष्टी मिथ्या आहे. मग सृष्टी जर का मिथ्या आहे तर त्या ठिकाणी मग त्याचं भजन करण्याचं, सगुणाचं भजन करण्याचं कारण काय आहे? ज्ञान जर का सर्वात श्रेष्ठ आहे असं जर का आपण सांगता तर मग या उपासनेसारखे कमी दर्जाचं असलेलं साधन का म्हणून करावं? त्यातून लोकांना काय प्राप्त होऊ शकतं? निर्गुण आपण आजपर्यंत सांगत आलात की निर्गुण जे काही आहे ते अतिशय श्रेष्ठ आहे, ते साररूप आहे आणि त्यात सगुणाचा थोडासा सुद्धा स्पर्श त्या ठिकाणी नाही किंवा सगुणाचा मागमूसही नाही. मग असं सगळं काही असताना सगुणाचं भजनाचं महत्व मला काय म्हणून तुम्ही समजावून सांगता आहात? जे जे सगुण साकार झालेलं आहे ते सगळं विनाशी आहे असंही आपण सांगितलेलं आहे. अर्थातच अविनाशी तत्व सोडून म्हणजे अविनाशी असलेलं निर्गुण नावाचं तत्व जे काही आहे ते सोडून द्यायचं आणि सगुणाचं भजन करायचं असं का म्हणून आपण आग्रह धरता आहात? अर्थातच सत्य सोडून असत्याच्या पाठीमागे लागल्यासारखं हे होईल की नाही? म्हणजे असे अनेक प्रश्न जे काही आहेत ते शिष्याच्या अंतःकरणामध्ये निर्माण झालेले आहेत आणि त्यामुळे त्याच्या अंतःकरणामध्ये की समर्थ का म्हणून आपल्याला पुन्हा या सगुणाचं भजन करायला सांगतात? वास्तविक पाहता सगुणाचं भजन मिथ्या आहे असंही समर्थांनी की उपासनेला सुद्धा मागच्या एका समासामध्ये त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की उपासना हा ही भ्रम. मग उपासना हा ही जर भ्रम आहे, एका याच्यामध्ये आलेला आहे तो विचार समासामध्ये, मागे येऊन गेलेला समास आहे, आपला झालेला समास आहे, त्याच्यामध्ये उपासना हा ही भ्रम असं स्पष्टपणे समर्थ सांगतात. आणि मग हे सगळं असं असून सुद्धा तुम्ही मग का म्हणून पुन्हा पुन्हा मला अशा पद्धतीने सगुणाच्या भजन सोडू नये अशा पद्धतीने मला मार्गदर्शन करत आहात? माझ्या अंतःकरणामध्ये अशा प्रकारचा हा सगळा गोंधळ जो काही आहे तो गोंधळ निर्माण झालेला आहे. मग एकीकडे निर्गुण श्रेष्ठ आहे असं सांगायचं आणि तरी सुद्धा सगुणाची कास धरायची. मग या म्हणण्याला तितकंच मला म्हणजे शिष्याच्या दृष्टिकोनातून अर्थ वाटत नाही. अर्थातच अशा पद्धतीने हे असे अनेक प्रश्न जे काही आहे, मग मी असं भजन तरी का करावं, सगुणाचं भजन तरी मी का करावं आणि त्या सगुणाच्या भजनामुळे नेमकं आपल्याला काय प्राप्त होऊ शकतं? वास्तविक पाहता निर्गुण स्वरूप जे काही आहे ते निर्गुण स्वरूप ज्ञानाने साध्य झाल्यानंतर पुन्हा सगुणाची खटपट का म्हणून करायची?
म्हणजे असे अनेक प्रश्न शिष्याच्या अंतःकरणामध्ये उत्पन्न झालेले आहेत आणि त्यामुळे त्या ठिकाणी मग असे अनेक प्रश्न शिष्य जो काही आहे तो शिष्य या ठिकाणी 1 ते 8 या ओव्यांमध्ये विचारतो आहे. आणि मग फक्त पहिल्या ओवीचा या ठिकाणी आपण सगळे प्रश्न घेतलेलेच आहेत. फक्त एक थोडंसं वाचन करूया पहिल्या ओवीचं. ज्ञाने दृश्य मिथ्या झाले तरी का पाहिजे भजन केले, तेणे काय प्राप्त झाले हे मज निरोपावे. वास्तविक पाहता त्यांचं त्या ठिकाणी शिष्य अशा पद्धतीने म्हणतो आहे ते समर्थांना. अर्थातच आपल्या श्रीगुरूंना तो प्रश्न विचारतोय की ज्ञान प्राप्त झालं असता दृश्य मिथ्या आहे. म्हणजेच वेदांत शास्त्राचा अभ्यास केल्यानंतर आपल्याला कळतं की हे संपूर्ण सृष्टी जी काही आहे ती संपूर्ण सृष्टी ही मिथ्या आहे. आणि मिथ्या याचा अर्थ तात्कालिक सत्य असं, कारण एकदमच ती नाही असं म्हणायला आपलं मन जे काही आहे ते धजत नाही. आणि म्हणून स्वामी पुरुषोत्तमानंद चिन्मय मिशनचे जे होऊन गेलेले ते असं म्हणायचे की तात्कालिक सत्य आहे, तेवढ्या पुरती तिला काय आहे तर सत्यत्व आहे. सुरुवातीला एकदम मिथ्या म्हणण्यापेक्षा त्या ठिकाणी त्यांनी काय म्हटलेलं आहे तर ही तात्कालिक मिथ्या, तात्कालिक सत्य आहे. तात्कालिक सत्य असल्यामुळे म्हणजे ते कायमस्वरूपी टिकून राहू शकत नाही आणि म्हणून त्याला तात्कालिक सत्य अशा पद्धतीने शब्दप्रयोग जो काही आहे तो शब्दप्रयोग केलेला आहे. किंबहुना समर्थ या ठिकाणी म्हणतात की अशा पद्धतीने एकदा का ज्ञान प्राप्त झालं की मग हे संपूर्ण विश्व जे काही आहे ते दृश्य असं ठरतं. आणि मग तसं ठरत असताना मग एकदा तो निश्चय मनाचा झाला की मग त्या ठिकाणी भजन कशासाठी मग करायचं, सगुणाचं भजन का करायचं आणि सगुणाचं भजन केल्याने नेमकं काय आम्हाला प्राप्त होऊ शकणार आहे वगैरे अशा पद्धतीचे अनेक प्रश्न जे काही आहे ते शिष्याच्या अंतःकरणात निर्माण झालेले आहे. आणि आता त्याच सगळ्या प्रश्नांची उत्तरं जी काही आहे ती उत्तरं, कारण सगुण आणि निर्गुण याच्यामध्ये निर्गुण सार आहे, निर्गुण श्रेष्ठ आहे. आपण हरिपाठामध्ये सुद्धा म्हणतो त्रिगुण असार, निर्गुण हे सार, सारासार विचार हरिपाठ. अर्थातच सगळ्या संतांनी अशा पद्धतीने मुख्य सार कशाला सांगितलेला आहे तर अर्थातच निर्गुणाला सांगितलेलं आहे. आणि म्हणून सगुण जे काही आहे ते मात्र कसं आहे तर ते त्या ठिकाणी ते तात्कालिक सत्य किंवा ज्याला आपण मिथ्या असं म्हटलेलं आहे, मग त्याचं भजन केल्याचा परिणाम काय होतो. मग अशा पद्धतीने हे सगळे प्रश्न जे काही आहेत ते शिष्याने विचारलेले आहेत. आणि आता मात्र 9व्या ओळीपासून समर्थ त्याचं उत्तर द्यायला सुरुवात करत आहेत की ऐसे श्रोत्याचे बोलणे शब्द बोले निर्बुजलेपणे याचे उत्तर ऐकणे म्हणे वक्ता. काहीसा संकोच, कारण शिष्याच्या अंतःकरणामध्ये श्री गुरूंना हे बोलावं का नाही अशा पद्धतीचा काय आहे तर थोडासा संकोच त्या शिष्याच्या अंतःकरणात की श्री गुरु एकीकडे सांगतायत पण ते सगुण आणि निर्गुण अशा पद्धतीने सांगून झाल्यावरती शिष्याच्या अंतःकरणात हा जो काही गोंधळ झालाय, मग आता कसं विचारू मी त्यांना. कारण एकीकडे ते सगुणाचं भजन कर म्हणतात, एकीकडे निर्गुण श्रेष्ठ आहे असं म्हणतात, ज्ञानाने निर्गुण श्रेष्ठ आहे हे पटतं, पण त्या ठिकाणी सगुण जे काही आहे मग त्याचं भजन का करायचं असंही एकीकडे वाटायला लागतं. अर्थातच अशी द्विधा मनस्थिती जेव्हा अंतःकरणाची शिष्याची झालेली आहे त्यावेळेस मात्र त्या ठिकाणी वक्त्याने आता बोलायला सुरुवात केली आहे. आणि आता वक्ता त्याचं उत्तर देतोय की श्रोत्याच्या अंतःकरणात झालेला हा जो काही गोंधळ आहे हा वक्त्याने ओळखलेला आहे. आणि वक्त्याने तो ओळखून आता वक्ता जो काही आहे तो वक्ता उत्तर देतोय. आणि त्या ठिकाणी वक्त्याने उत्तर दिलेलं आहे, अर्थात समर्थांनी त्याचं उत्तर दिलेलं आहे की ते म्हणतात की तू आता या भानगडीत पडूतच नकोस, की फक्त श्री गुरु जे काही सांगतायत तेच मात्र तू काय कर तर त्या ठिकाणी त्याचीच आज्ञापालन जे काही आहे त्याचंच आज्ञापालन कर. इथे त्यांनी म्हटलं आहे स्पष्टपणे, गुरूंचे वचन प्रतिपाळणे हे मुख्य परमार्थाचे लक्षण, वचन भंग करिता विलक्षण सहजच झाले. सद्गुरूंच्या सांगण्यावर पूर्णपणे 100% विश्वास जो काही आहे तो विश्वास आपल्याला ठेवता आला पाहिजे आणि त्यानुसार आपली मनोरचना जी काही आहे ती आपण तयार केली पाहिजे. आणि ती मनोरचना तयार करून शिष्यांनी ह्या वक्त्याच्या किंवा श्रीगुरूंच्या सांगण्यानुसार वागणं हेच खरं पाहिलं असता मोक्षाचं काय आहे, मोक्षार्थी जो काही आहे
त्या मोक्षार्थीने अशा पद्धतीने 100%, आणि म्हणून परमपूज्य डॉक्टर काकांचं म्हणणं असं आहे की आपली बुद्धी तिथे चालवताच उपयोगाचं नाही. आपली बुद्धी जी काही आहे ती आपली बुद्धी श्री गुरूंच्या ठिकाणी, सद्गुरूंच्या ठिकाणी काय केली पाहिजे तर समर्पित केली पाहिजे. म्हणून आपल्या बुद्धीच्या गाढवावर बसून परमार्थ करता येऊ शकत नाही. ती आपली बुद्धी जी काही आहे ती बुद्धी श्रींच्या चरणी, श्री गुरूंच्या चरणी समर्पित करावी लागते, पूर्णपणे शरणागत व्हावं लागतं. आणि ते जे काही सांगतील तेच काय करावं लागतं तर तेच पूर्णपणे 100% मान्य करावं लागतं. आणि ते जर का मान्य केलं त्याला 100% काय म्हणतात, शरणागती म्हणतात. जर का शंका कुशंका मनामध्ये, तर्क वितर्क, शंका कुशंका मनामध्ये ठेवून तो सद्गुरूंचं वचन ऐकत असेल तर त्याला तितकासा त्याचा लाभ होत नाही. आणि म्हणून आता समर्थ निक्षून सांगतायत. पहा, भगवद्गीतेमध्ये सुद्धा भगवंताने 17 अध्याय सांगून झाले आणि 18व्या अध्यायामध्ये मात्र भगवंताने अर्जुनाला त्या ठिकाणी आता निक्षून सांगायला की आता मी तुला अगदी शेवटचं सांगतो. आणि शेवटचं जे सांगतो आहे की काय सांगतात भगवंत सुद्धा अर्जुनाला की वास्तविक पाहता 17व्या अध्यायापर्यंत पूर्णपणे काय सांगून झालेलं होतं, जे जे भगवंताला सांगायचं होतं सद्गुरू म्हणून, तर ते सगळं काही सांगून झालं होतं. पण तरी सुद्धा अजून अर्जुनाच्या चेहऱ्यावरती स्पष्टपणे काहीतरी गोंधळ आहे असं भगवंताला जाणवलं. आणि भगवंताला ते जाणवल्यामुळेच अजूनही त्या अर्जुनाच्या अंतःकरणातला संशय फिटलेला दिसत नाहीये असं जेव्हा भगवंताच्या लक्षात आलं. केवळ बोली भाषा, त्याच्या देह बोली जी काही असते त्या देहबोलीतून भगवंताला ते कळलं. आणि भगवंत त्या ठिकाणी अर्जुनाला म्हणाले की आता ना तू गोंधळच करू नको, आता मी तुला निर्वाणीचं सांगतोय, तुला निक्षून सांगतोय. काय सांगितलं भगवंतानी, सर्व धर्मां परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. तू आता त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारच्या गोंधळ करूच नको. सर्व धर्मां परित्यज्य, सगळे प्रकारचे धर्म जे आहेत म्हणजे शिष्य धर्म, अर्थात द्रोणाचार्य, कृपाचार्य या नात्याने ते गुरु आहेत, ते विद्येतले, शस्त्रविद्येतले गुरु आहेत. मग मी त्यांना कसं काय मारू? किंबहुना भीष्माचार्य, मग त्यांच्या संदर्भामध्ये कोणता धर्म अर्जुनाला लागू पडत होता? तर अर्थातच त्याला लागू पडणारा धर्म जर कोणता असेल तर तो नातवाचा धर्म भीष्माचार्यांच्या संदर्भात लागू पडत होता. क्षत्रिय नात्याने युद्ध करणं असं योग्य वाटत होतं. पण एकीकडे पुन्हा आपल्या कौरव जे काही आहेत ते चुलत भाऊ आहेत आणि भावांविरुद्ध लढणं हे काही तितकंस अर्जुनाला पुन्हा योग्य वाटत नव्हतं. त्यामुळे मला पाप लागेल वगैरे वगैरे अशा प्रकारच्या शंका त्याच्या अंतःकरणात निर्माण झालेल्या होत्या. आणि त्या सगळ्यांमुळे त्याच्या मनाचा गोंधळ उडालेला होता. आणि हे त्या ठिकाणी भगवंतांनी जाणलं. आणि भगवंताने जाणून आता त्याला अगदी शेवटचा आणि निर्वाणीचा, ज्याला उपदेश म्हणतात, तो निर्वाणीचा उपदेश भगवंतांनी अर्जुनाला केलेला आपल्या लक्षात येतो. आणि म्हणून ते म्हणतात की सर्व धर्मां परित्यज्य, आता तू कुठल्याही धर्माचा विचार करूच नको की मी भाऊ आहे मग कसं मारू, मी त्यांचा द्रोणाचार्य कृपाचार्यांचा शिष्य आहे मग त्यांना गुरूंना कसं मारू, भीष्माचार्यांनी मला खांद्यावर खेळवलेलं आहे मग मी त्यांच्यावरती शस्त्र कसं उगारू वगैरे, हे अशा प्रकारचे तू आता काय टाकून दे. तर हे विचार जे काही आहेत हे विचार तू अंतःकरणातनं टाकून दे. या सगळ्या धर्मांचा तू त्याग कर आणि मामनुस्मर युद्धच. आणि काय म्हणता हे ते सर्व धर्मां परित्यज्य मामेकं शरणं व्रज. आता फक्त एक सद्गुरूंनाच तू काय जा तर शरण जा. म्हणून शस्त्रविद्येतले, कलेविद्येतले गुरु वेगळे असतात आणि सद्गुरू जे काही आहेत ते मात्र वेगळे असतात. इथे भगवंत जे काही आहेत ते भगवंत अर्जुनाचे सद्गुरू आहेत. आणि सद्गुरू ज्यावेळेस भगवंताला अर्जुनाने म्हटलं शिष्यस्तेहम शाधिमाम त्वाम प्रपन्नम, अशा पद्धतीचं जेव्हा काय कबुली दिली की मी तुझा शिष्य आहे आणि तू मला योग्य मार्गदर्शन कर, अशा पद्धतीने भगवंताला जेव्हा काय गुरुत्व बहाल केलं आणि तो स्वतः काय त्याचा सत्शिष्य जो काही आहे तो सत्शिष्य झालेला आहे, त्यावेळेस मात्र आता सद्गुरू जे काही सांगतील तेच तुझ्यासाठी प्रमाण आहे
आता तुला काय वाटतं हे याला फारसं काही महत्व नाही, किंबहुना तू त्याचा विचारही करू नकोस. आणि म्हणून त्यांनी म्हटलं की सर्व धर्मांतरित्यज्य मामेकम शरण, आता मला एकट्यालाच शरण ये आणि मी जे काही तुला सांगतो आहे तेच फक्त तू आचरणामध्ये आण. आणि तुला काय तर मी तुला सर्व पापांपासून मुक्त करीन, तू अजिबात सुद्धा शोक करू नकोस. आता इथे जसं म्हटलेल तसं आता या दासबोधामध्ये सुद्धा समर्थ आपल्या शिष्याला म्हणतायत की अरे बाबा, तू असा मनाचा गोंधळ का होऊ देतो आहेस? खरं पाहिलं असता गुरूंनी सांगितल्याप्रमाणे गुरूंच्या वचनांवर विश्वास ठेवून त्या ठिकाणी काय केलं पाहिजे, तर शिष्याचं हे प्रथम लक्षण आहे की त्यांनी आपल्या मनात आपल्याला काय वाटतंय हा विचार आता बाजूलाच पडला पाहिजे आणि आता फक्त जे श्री गुरु जे काही सांगतायत तेच त्यांनी मान्य केलं पाहिजे आणि तशाच प्रमाणे पूर्णपणे त्याचं आचरण काय असलं पाहिजे. आणि या दृष्टिकोनातून वचनभंग करिता विलक्षण सहजच झाले. या 10व्या ओळीमध्ये श्री गुरु अर्थातच समर्थ त्या शिष्याला अशा पद्धतीने सांगतायत की तू आता असे नको नको ते विपरीत प्रश्न तुझ्या अंतःकरणात जे काही निर्माण होत आहेत, तर याचं कारण असं आहे की तुझी श्री गुरूंवरती जेवढी निष्ठा असायला पाहिजे, जे काही त्यांचं सांगणं आहे ते सांगणं पूर्णपणे तुला काय पटलेलं असलं पाहिजे. आणि म्हणून तू आता फक्त कोणाची आज्ञा पालन कर, तर श्री गुरूंची आज्ञा पालन कर. आणि श्री गुरु इथे म्हणजेच वक्ता काय सांगतोय, म्हणून या आज्ञेसी वंदावे सगुण भजन मानावे, श्रोता म्हणे हे देवे का प्रयोजिले. आता म्हणून त्यांची आज्ञा प्रमाण मानून सगुणोपासना करावी असं स्पष्टपणे समर्थ या ठिकाणी सांगतायत. तरी सुद्धा त्या श्रोत्याच्या अंतःकरणामध्ये अशा पद्धतीने पुन्हा काय येतो आहे, तर अर्थात प्रश्न उपस्थित होतो आहे. आणि त्या ठिकाणी मग तो सगुण उपासनेचं प्रयोजन नेमकं काय आहे, अशा पद्धतीचा प्रश्न श्री गुरूंना त्या ठिकाणी विचारतोय. आणि मग आता पुन्हा समर्थ त्याचं स्पष्टीकरण करतात आणि स्पष्टीकरण करताना पुन्हा एकदा ते सांगतात की अरे बाबा, की जरी सुद्धा तर या 12व्या ओळीमध्ये काय मानिला उपकार, कोण झाला साक्षात्कार, किंवा प्रारब्धाचे अक्षर पुसले देवे. आता या ठिकाणी पुन्हा शिष्य अशा पद्धतीने प्रश्न विचारतोय की मोक्ष मार्गाचा सगुणाची नेमकी काय मदत होते, त्याचा साक्षात्कार कशा पद्धतीने होतो, सगुण उपासनेमुळे प्रारब्धामध्ये काही बदल होतो का, सामान्य माणूस जो असतो ना, तो सामान्य माणूस त्या ठिकाणी अशाच पद्धतीचे काय विचारतो, तो प्रश्न विचारतो. कारण त्याला आपल्या प्रपंचातल्या अडचणी ज्या काही आहेत म्हणजे बरोबर समर्थांनी हेरलेला आहे. आणि हेरून म्हणजे हेरणं हा शब्द मी एवढ्यासाठी वापरला की बरोबर सामान्य माणसाच्या अंतःकरणामध्ये त्याची तो जो काही सगुणाची उपासना करतो, तो काहीतरी प्रपंचाचं गाडं आपलं व्यवस्थित सुरू राहावं किंवा प्रपंचात आपल्याला जे प्राप्त झालेलं नाहीये ते आपल्याला प्राप्त व्हावं, आपल्या अडचणी सुटाव्यात, आपण प्रपंच सुरळीत आपला सुरू राहावा, यासाठी साधारणतः सामान्य माणूस जो आहे तो काय करत असतो, तर भजन पूजन वगैरे, पूजा अर्चा, अमुक टमुक जे जे काही आहे ते सगळं काही तो करत असतो. आणि म्हणून या ठिकाणी त्याच्या अंतःकरणातला हा जो काही प्रश्न आहे, या प्रश्नानुसार मग ते म्हणतायत की वास्तविक पाहता मग कशासाठी त्या जर का त्याच्या उपासनेमुळे प्रारब्धात काही बदल होत नसेल तर मग कशासाठी त्याची उपासना करावी, कशाला त्या सगुणाचं भजन पूजन वगैरे करावं. म्हणजे त्या ठिकाणी सामान्य माणूस कशा पद्धतीने विचार करतो हे हेरून समर्थांनी बरोबर उत्तर दिलेलं आहे. आणि ते आता पुढे उत्तर देणार आहे की होणार हे तो पालटेना भजने काय करावे जना, हे तो पाहता अनुमाना काहीच नाहीये. अर्थात प्रारब्धानं जे काय व्हायचं आहे तेच जर का होत असतं आणि मग भगवंत सगुणोपासना करून सुद्धा त्या ठिकाणी प्रारब्ध बदलू शकत नाही, तर मग सगुणाचं भजन का करावं, अशा पद्धतीचा तर्क या ठिकाणी कोणी केलेला आहे, तर अर्थातच शिष्यानी केलेला आहे. आणि आता मात्र सांगताहेत समर्थ सांगतायत की स्वामींची आज्ञाप्रमाणे कोण करील अप्रमाण, परंतु याचा काय गुण मज निरूपावा. अर्थात शिष्याने पुन्हा अशा पद्धतीने प्रश्न विचारलेला आहे की गुरूंची आज्ञाप्रमाणे मानली पाहिजे, हे तर अगदी खरं आहे.
पण त्या ठिकाणी कोणीही प्रामाणिक असलेला मोक्षार्थी जो काही आहे तो श्री गुरूंच्या या वक्तव्यावर अशा पद्धतीने कधी सुद्धा शंका घेणार नाही. पण सगुणोपासनेचं मोक्ष साधनेमध्ये नेमकं काय स्थान आहे याविषयी आता मात्र शिष्याच्या अंतःकरणामध्ये प्रश्न उद्भवलेला आहे. आणि म्हणून तो शिष्य आता समर्थांना अर्थात स्वामींना वक्त्याला अशा पद्धतीने प्रश्न विचारतो आहे की मग मला या सगळ्या गोष्टीचा की मोक्ष साधनेमध्ये जर या सगुणोपासनेचं नेमकं स्थान काय आहे याविषयीचा प्रश्न शिष्याने विचारलाय. कारण व्यावहारिक सत्तेमध्ये जर का सगुण उपासना करून काही सुद्धा बदल होत नाही प्रारब्धामध्ये, तर मग सगुण उपासना का करावी? आणि मोक्षाला तर वास्तविक पाहता सगुण उपासनेची आवश्यकताच नाही. निर्गुणाची काय उपासना अर्थात निर्गुणाचं अनुसंधान जे काही आहे किंवा निर्गुणाचं चिंतन जे काही आहे, खरं पाहिलं असता निर्गुणाची उपासना करताच येत नाही. कारण ते तत्व कसं आहे, निर्गुण निराकार असलेलं तत्व आहे आणि निर्गुण निराकार असलेल्या तत्वाविषयी त्याची उपासना ही करताच येत नाही. पण मग त्याची उपासना याचा अर्थ त्याचं चिंतन करून त्याच्यापर्यंत त्या मोक्ष स्थितीला प्राप्त होणं हे मात्र हळूहळू त्या आत्मस्वरूपाचं किंवा ब्रह्मस्वरूपाचं निर्गुण निराकार असलेला असा हा परमात्मा याचं चिंतन करत करतच आपल्याला कुठपर्यंत जाता येतं, तर त्या मोक्ष पातळीवरती मोक्षाच्या स्थितीवरती तुम्हा आम्हाला जाता येतं. आणि म्हणून त्यांनी प्रश्न अशा पद्धतीने विचारलेला आहे. आणि मग आता मात्र वक्ता उत्तर देतो आहे की वक्ता म्हणे, सावधपणे सांग ज्ञानाची लक्षणे, तुझं काही लागे करणे किंवा नाही. अर्थातच आता समर्थ त्याला समजावून सांगतायत. छान समर्थांनी या ठिकाणी जो काही ओव्यांमध्ये आता या सगळ्या गोष्टीचा उहापोह केलेला आहे तो मात्र आता समर्थ अतिशय स्पष्टपणे त्या ठिकाणी सांगताहेत. आपण बघितलेलं आहे की वास्तविक पाहता एकीकडे त्या शिष्याच्या अंतःकरणामध्ये सगुण नाशिवंत ऐसे सांगता, पुन्हा भजन करावे म्हणता, तरी कशासाठी आता भजन करू असा प्रश्न शिष्याच्या अंतःकरणामध्ये आहे. की तुम्हीच सांगितलेलं आहे की हे सगुण सगळं नाशिवंत आहे आणि पुन्हा सगुणाचं भजन करावं असंही तुम्ही म्हणता आहात, मग आता हे कशासाठी भजन करू असा प्रश्न शिष्याच्या अंतःकरणात आलेला आहे. आणि असा प्रश्न त्या ठिकाणी आणि त्याच्याही नंतर सगुणोपासना ही खरं पाहिलं असता त्या शिष्याच्या अंतःकरणाला पटत नाहीये. आणि समर्थांनी आता या ठिकाणी उत्तर द्यायला सुरुवात केली आहे. समर्थ अतिशय सुंदर पद्धतीने याचं उत्तर देत आहेत आणि ते असं या ठिकाणी म्हणत आहेत की वास्तविक पाहता की आत्मज्ञानी माणूस जो काही आहे त्या आत्मज्ञानी माणसाला निर्गुण आत्मस्वरूपाची प्राप्ती होते हे खरं आहे आणि असा साक्षात अनुभव येतो हे देखील खरं आहे. पण त्या ठिकाणी असा प्रत्यय येऊन सुद्धा हा जो काही आत्मज्ञानी पुरुष आहे तो देहाच्या संदर्भात असलेली म्हणजे देह असेपर्यंत देहाच्या संदर्भात असलेली नित्य कर्म जी काही आहेत की जसं स्नान करणं आहे, पाणी पिणं आहे, भोजन करणं आहे, मलमूत्र त्याग करणं आहे, हे त्याला करावंच लागतं की नाही. तो आत्मज्ञानी जरी झाला तरी सुद्धा त्याला या सगळ्या गोष्टी देह असेपर्यंत त्या ठिकाणी ह्या सगळ्या गोष्टी कराव्याच लागतात. आपल्याशी संबंध असणाऱ्या लोकांशी बोलावं लागतं, त्यांचं समाधान टिकून राहील अशा पद्धतीने त्यांचं शंका निरसन सुद्धा करावं लागतं. त्याचप्रमाणे मी माझं तू तुझं हा अपवर भावही थोडाफार का होईना पण थोडा शिल्लक असतोच असतो. आणि मग तरी सगुणाचं भजन पूजन सोडून द्यायचं हे कुठलं ज्ञान आहे. समर्थ आता त्या ठिकाणी त्याला समजावून सांगतायत, अरे बाबा रे, की अशा पद्धतीने हे सगळं जर का वास्तविक पाहता ब्रह्मसत्य जगन्मिथ्या या हा विवेक अंतःकरणामध्ये जागृत झाला आणि हा विवेक अंतःकरणात जागृत झाल्यावरती विवेकाने ओळखलं की देह आणि जगत जे काही आहे त्या जगतासंबंधीची कर्तव्य किंवा कर्म ही सगळी काय ठरतात, अर्थातच ते मिथ्या ठरतात. कारण देहच मिथ्या आहे तर देहाने केलेले कर्म सुद्धा मिथ्याच राहणार आहे. किंबहुना त्या या जगतासंबंधीची कर्तव्य सुद्धा जी काही आहेत ती कर्तव्य सुद्धा त्या ठिकाणी काय होणार आहे तर ती सुद्धा मिथ्यातच जमा होणार आहे. मग असं सगळं काही असताना सुद्धा
मग का म्हणून ते मग तो आत्मज्ञानी तो करतच असतो की नाही, असा दाखला त्या ठिकाणी समर्थ देतात. आणि समर्थ असं म्हणतात की साहेबास लोटांगणी जावे, निच्यासारखे व्हावे आणि देवास न मनावे, हे कोण ज्ञान? अरे बाबा, व्यवहारामध्ये सुद्धा, अरे शिष्या, हे तू लक्षात घे की काय, की व्यवहारात वागताना सुद्धा जरी तो आत्मज्ञानी झालेला असेल तरी सुद्धा तो जर का त्या ठिकाणी काय नोकरी धंदा करत असेल किंवा काय त्या साहेबाला, तर त्याला काय जावं लागतं, त्याच्यावरचा जो कोण बॉस असतो त्या बॉसला काय करावं लागतं, तर लोटांगण घालावंच लागतं, त्याच्या पुढे लाचारी पत्करावीच लागते. आणि मग असं जर का व्यवहारामध्ये करावं लागतं, तर देवाला मात्र मानायचं नाही हे का, किंवा देवाचं भजन पूजन करायचं नाही, हे कुठलं ज्ञान आलं? समर्थांनी त्यासाठी 20व्या ओवीमध्ये सुद्धा छान पद्धतीने विचार दिलेला आहे. ते म्हणतात की अरे, प्रत्यक्ष ब्रह्मदेव, विष्णू, शंकर वास्तविक पाहता हे देखील काय करतात, तर ही परमेश्वराची उपासना ते सुद्धा करतच असतात. आणि तुम्ही आम्ही जे काही आहे ते अत्यंत क्षुल्लक आहे, कश्चित काही किंचित असलेले जीव आहोत, अल्पज्ञ आहोत, अल्पसाक्षी आहोत, अल्पशक्तिमान आहोत. आणि असं असताना आपण मात्र त्याची उपासना न केली, न करायची, तर हे काय आहे म्हणजे हे काही ज्ञान आहे का? म्हणजे असं करून चालेल का? आणि त्यासाठी समर्थांनी छान पद्धतीने हा सगळा विचार जो काही आहे, हा सगळा विचार सांगितलेला आहे. आणि म्हणून समर्थ या ठिकाणी म्हणताहेत की अरे बाबा, ज्ञान विवेके मिथ्या झाले, परंतु अवघे नाही टाकले. ब्रह्मसत्य जगन मिथ्या या विवेकाने जग मिथ्या जरी ठरलं तरी मग सगळंच तू टाकून दिलं आहेस का? तर अर्थातच तू सगळं टाकून दिलेलं नाहीस. तू सगळं काही व्यवहार जे काही आहे ते व्यवहारच्या पातळीवर ते सगळे व्यवहार तू करतोच आहेस. मग तू फक्त सगुण भजनालाच त्या ठिकाणी टाकून द्यायचं, असं कसं काय म्हणतो आहेस? या दृष्टिकोनातून वास्तविक पाहता आपण अनेक संतांच्या बाबतीमध्ये सुद्धा बघतो की खरं पाहिलं असता त्यांना ज्ञान प्राप्त झाल्यावर सुद्धा नाथ महाराजांनी पांडुरंगाची पूजा अर्चा करणं सोडून दिलेलं नाही. नाथ महाराज आपण त्यांच्या चरित्रामध्ये किंवा त्यांच्या अनेक अशा पद्धतीने चरित्रातले प्रसंग आहेत की त्यांनी काय केलेलं आहे, तर विठ्ठलाची पूजा अर्चा ज्ञानप्राप्त झाल्यावर, गुरुपदावर आरूढ झाल्यावर सुद्धा त्यांनी पांडुरंगाची पूजा अर्चा सोडलेली नाही. म्हणजे ते सगळं जे काही उपचार आहेत ते सगळे उपचार त्या ठिकाणी ते करतच होते. आजच्या काळामध्ये सुद्धा आमच्या इथे एक दत्ता काका म्हणून नावाचे संत होऊन गेलेले आहे. तर ते दत्ता काका सुद्धा लोकांबरोबर वास्तविक पाहतात त्यांना उपासना करण्याची काहीही आवश्यकता नव्हती. जे काही प्राप्त करून घ्यायचं होतं ते त्यांना प्राप्त झालेलं होतं, पण तरी सुद्धा ते उपासनेला बसायचे. सगळे लोक जेव्हा उपासनेला बसायचे तेव्हा ते सुद्धा त्यांच्या बरोबर उपासनेला बसायचे, ते सुद्धा नामजपाला बसायचे. कारण काय आहे याचं एक कारण भगवद्गीता आपल्याला सांगते की यद्यद आचरती श्रेष्ठः तत्तत इतरे जनाः. कारण जर का या मोठ्या मोठ्या लोकांनीच अशा पद्धतीने ती उपासना सोडून दिली, ते नाम सोडून दिलं, काही सुद्धा करणं सोडून दिलं, तर मग त्यांचं पाहून जे त्यांच्या खालचे अनुयायी असतात ते सुद्धा काय करतील, तर ते सुद्धा सोडून देतील, ते सुद्धा काही सुद्धा करणार नाहीत. आणि म्हणून ही श्रेष्ठांवरती अशा प्रकारची जबाबदारी पडते की त्यांनी सुद्धा, त्यांना आवश्यकता नसली तरी सुद्धा त्यांनी काय केलं पाहिजे, कारण ते जसं काही आचरण करतात, ते ज्या पद्धतीने उपासना किंवा काय नामजप करतात, ध्यान धारणा करतात, तशाच पद्धतीने त्यांचं पाहून पाहून इतर लोक जे काही आहेत ते इतर लोक सुद्धा करत असतात. आणि म्हणून ही जबाबदारी जी काही आहे ही श्रेष्ठ लोकांवरती अशा पद्धतीने पडते. कारण भगवद्गीतेने स्पष्ट म्हटलंय की यद्यदाचरती श्रेष्ठा तत्तत इतरे जना. हा, जे जे श्रेष्ठ लोक आचरण करतात तशाच पद्धतीचं आचरण जे काही आहे ते इतर जन सुद्धा करत असतात. किंबहुना आमच्या इकडेच आपल्या भागामध्ये एक खामगावला आगाशे काका म्हणून एक संत होऊन गेलेले, ते दत्त संप्रदायाचे होते. आणि दत्त संप्रदायाच्या असल्या आता ते सुद्धा संत
आहेत आणि त्यांना सुद्धा जे काही प्राप्त झालं करून घ्यायचं होतं ते त्यांनी प्राप्त करून घेतलेलं होतं. पण तरी सुद्धा अनेक तरुण मंडळींकडून त्यांनी अनेक प्रकारची अनुष्ठानं जी काही आहेत ते अनुष्ठानं त्या लोकांकडनं, तरुण मंडळींकडनं विशेषतः करून घेतलेली आहे. आणि अजूनही त्यांनी म्हणजे देवपदाला प्राप्त होऊनही साधना उपासना त्यांनी सोडली नाही. त्यालाच रामकृष्ण परमहंस असं म्हणायचंय की ज्याप्रमाणे आपण पूजेचा लोटा जो काही आहे तो काय करतो, तो रोज तो घासल्याच गेला पाहिजे, तो स्वच्छ, अन्यथा त्याच्यावर डाग पडल्याशिवाय राहत नाही. अगदी तशा पद्धतीने की केव्हा माणसाची घसरगुंडी होईल हे सांगता येऊ शकत नाही. आणि म्हणून त्यांनी त्या ठिकाणी काय केलं पाहिजे, तर साधना उपासना ज्या काही आहेत या केल्याच पाहिजेत असा सुद्धा. आता बघा आपण ज्ञानदेवांचंही चरित्र पाहतो, नामदेव महाराजांचंही चरित्र आपण ऐकलेलं आहे, वाचलेलं आहे. ज्ञानदेवांनी जे काही तीर्थयात्रा करायला नामदेव महाराज तयार नव्हते, पण ज्ञानदेव महाराजांनी काय केलं, तर त्यांनी नामदेव महाराजांना तीर्थयात्रेला ते घेऊन गेलेले आहेत. गावोगाव तीर्थयात्रा करता करता अनेक लोकांना भक्ती मार्गाला लावणं, अनेक लोकांना कर्म, वैराग्य, भक्ती, ज्ञान या संदर्भातलं मार्गदर्शन करणं. आता ही तीर्थयात्रा त्यांना करायची गरज होती का? हो, पण तीर्थयात्रेच्या निमित्ताने त्या ठिकाणी या दोघांनी सुद्धा अशा पद्धतीने काय केलं, तर जागोजागीचे लोक जे काही आहेत ते जागोजागीचे लोकांमध्ये भाव, भक्ती, ज्ञान, कर्म, वैराग्य हे जे काही आहे हे सगळं जागृत करण्याचा प्रयत्न जो काही आहे तो प्रयत्न त्यांनी त्या तीर्थयात्रेच्या माध्यमातून केलेला आपल्या लक्षात येतो. सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की अशा पद्धतीने म्हणून हे कोणी सुद्धा जोपर्यंत देह आहे तोपर्यंत कोणी सुद्धा हे सोडलेलं नाही. आणि म्हणून आत्मज्ञानाच्या पोटी निर्माण होणाऱ्या विवेकाने दृश्य सगळं खोटं आहे हे जरी निश्चयात्मक कळलं तरी सुद्धा देह असेपर्यंत दृश्याचा सर्वस्वी त्याग करता येत नाही. आणि मग ते म्हणतात की असं जर का आहे तर मग भगवंताच्या भजनानेच तेवढं काय पाप केलं आहे का, सांग बरं. भजन तेवढंच का म्हणून तू सोडून देतो आहेस. अर्थातच त्या ठिकाणी शिष्याला जे काही आहे ते शिष्याला परोक्ष ज्ञान प्राप्त झालेलं आहे आणि परोक्ष ज्ञानातून त्या ठिकाणी त्याच्या अंतःकरणातून त्याने की बा हे सगळं मिथ्या आहे असं तुम्ही म्हणता आहात, तर मग सगुणाचं भजन का करायचं, अशा पद्धतीचा प्रश्न शिष्याच्या अंतःकरणामध्ये निर्माण झालेला आपण पाहतो. आणि म्हणून ते या ठिकाणी सांगताहेत की वास्तविक पाहता की अशा पद्धतीने 21 आणि 22 या 2 ओव्यांमध्ये ते सांगतात की अरे बाबा अशा पद्धतीने ब्रह्मदेव, विष्णू, शंकर वगैरे सुद्धा काय करताना दिसतात, तर ही उपासना करताना दिसत आहेत. मग आपण त्यांच्यापेक्षा फार मोठे आहोत का? आपण तर त्यांच्या दृष्टिकोनातून यत्किंचित असलेले जीव आहोत. आणि म्हणून तुझ्यासारख्याने अशा पद्धतीने पदार्थ असलेल्या मानवी रंगाने त्यांचं भजन पूजन सोडून द्यावं हे योग्य होईल का? देहबुद्धी नाहीशी होण्यासाठी देवबुद्धी वाढवण्याची गरज आहे. आपला देह सगुण आहे आणि म्हणून आपल्याला देवही सगुण हवाय. आणि म्हणून समर्थांचं एक वचन आपल्याला चांगलं पाठ आहे की सगुणाचे आधारे निर्गुण पाविजे निर्धारे. म्हणजेच निर्गुणाला गवसणी घालावी आणि निर्गुणाला सारासार विचारे संत संगे. संतांच्या सान्निध्यात राहून, सहवासात राहून, त्यांच्या विचाराच्या सहवासात मध्ये राहून, संघामध्ये राहून आपण हळूहळू आपल्यामध्ये काय करावं तर बदल करावा. आणि देहबुद्धी जशी जशी कमी कमी होत जाईल, अर्थात देहाचं प्रेम कमी कमी होऊन देवाबद्दलचं प्रेम जे काही आहे ते देवाबद्दलचं प्रेम, देवाबद्दलचं ज्ञान हे वाढीस लागलं पाहिजे. आणि ज्याला अशा पद्धतीने मी थोर आहे असं वाटतं, वास्तविक पाहता तो ब्रह्मज्ञानी असूच शकत नाही. तर जो ब्रह्मज्ञानी असतो तो मात्र पूर्णपणे त्याच्या अंतःकरणातला देहाभिमान नाहीसा झालेला असतो. पण जो ब्रह्मज्ञानी नसतो, आत्मज्ञान ज्याला प्राप्त झालेलं नसतं, तो मात्र त्या ठिकाणी काय असतो, तर तो देहाचाच अभिमान धरून बसतो. आणि म्हणून समर्थांनी छान काही ओव्यांमध्ये आता या ठिकाणी सांगितलेलं आपल्याला दिसतं की समर्थ असं म्हणतात की
माझं स्वतःचं उदाहरण आता ते सांगतायत आणि स्वतःचं उदाहरण डोळ्यासमोर ठेवून ते 21व्या ओळीमध्ये म्हणतात की आमचे कुळी रघुनाथ, रघुनाथ हे आमचा परमार्थ, जो समर्थांचाही समर्थ देवा सोडविता. आमच्या कुळामध्ये रघुनाथाच्या उपासनेची परंपरा आहे आणि अखंड किती त्या ठिकाणी ही कुळ परंपरा म्हणजे समर्थांच्या जन्माच्या आधीपासून राणूबाई आणि ते हे सूर्याजीपंत ठोसर यांची 24 काय यांनी म्हणजे त्यांच्या आधीच्या 24 पिढ्यांपासून ती उपासना होती. अर्थात त्यांच्या कुळामध्ये अशा पद्धतीने काय आहे तर एवढी उपासना वर्षानुवर्ष पिढ्या ही चालत आलेली आहे आणि त्यामुळेच आमचा परमार्थ जो काही आहे की तो अशा पद्धतीने सिद्धीला गेलेला आहे, सामर्थ्य संपन्न अशा पद्धतीने तो झालेला आहे. आणि म्हणून या ठिकाणी की या रघुनाथांनीच काय केलं तर देवांनाही सोडवण्याचं काम जे काही आहे ते देवांना सोडवण्याचं काम त्या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे की रावणाच्या तडाख्यातून त्यांनी कुणाला सोडवलं तर या देवांना सोडवलेला आहे. असा हा आमचा रघुनाथ आहे आणि या रघुनाथाच काय तर आम्ही सुद्धा काय केली आहे तर उपासना केली आणि त्यामुळेच आम्हाला काय प्राप्त झालं, सामर्थ्य प्राप्त झालं, किंबहुना आम्हाला ज्ञान प्राप्त झालं असं समर्थ या ठिकाणी सांगताहेत. आणि ते की आम्ही त्याचे सेवक आहोत. समर्थांनी सुद्धा 24 वर्ष म्हणजे 2 तप काय केलेली आहे तर रामाची उपासना, रामाचं भजन, रामाचं नामसंकीर्तन अशा पद्धतीने 24 वर्ष म्हणजे 2 तप जी काही आहे. आणि मग समर्थ सुद्धा काय झाले तर एक तप पूर्ण टाकळीला तर एक तप पूर्ण झालं आणि तप पूर्ण झाल्यानंतर पुन्हा जे काही तीर्थाटन समर्थांनी 2 तप केलेली आहेत, पुढची 2 तप म्हणजे 24 वर्ष पुढे त्यांनी सातत्याने भ्रमण केलं तीर्थ. अर्थातच त्यांचं त्या भ्रमणा आसेतू हिमाचल हे जे काही भ्रमणाचा त्यांचा उद्देश होता तर त्यांनी समाजाचं निरीक्षण केलेलं आहे. समाजाचं निरीक्षण करून समाजाला मार्गदर्शन करण्याचं काम जे काही आहे ते समर्थांनी केलेलं आहे. ठिकठिकाणी महंत निर्माण केले, मठ निर्माण केले आणि भरपूर व्याप जो काही आहे त्यांच्या कार्याचा व्याप जर का बघितला तर आपण भरपूर व्याप आपल्याला पाहायला मिळतो. समर्थ चरित्रामध्ये तो सगळा येतो आणि ते म्हणतात की म्हणून श्रीरामांचा आम्ही सर्व जण कोण आहोत तर दासानुदास आहोत. अर्थातच त्या दास्यामुळेच आम्हाला सख्य आणि आत्मनिवेदन जे काही आहे ते प्राप्त झालेलं आहे आणि त्यातूनच ज्ञान जे काही आहे ते ज्ञान आम्हाला प्राप्त झालं. आणि म्हणून तू सुद्धा काय केलं पाहिजेस तर अशा पद्धतीने तर गुरु सांगती सारासार त्यास कैसे म्हणावे असार, तुझं काय सांगणे विचार शहाणे जाणती. आता सद्गुरु जर अशा पद्धतीने सारासार ही जी सगळी लक्षणं आहेत ती लक्षणं सांगताहेत ती बरोबर नाहीत असं कोण म्हणेल बरं. आणि त्याच दृष्टिकोनातून ते म्हणतात की अरे तू त्याचं वर्म जाणून घे, किंबहुना ज्ञान झाल्यानंतर सुद्धा ज्ञानोत्तर भक्तीचा अवलंब जो काही आहे तो सगळ्या संतांनी केलेला आहे की ज्ञान प्राप्त झालं, निर्गुण निराकार ते ब्रह्म मीच आहे हा अनुभव आला. तो अनुभव दृढ अपरोक्ष अपरिवर्तनीय असा आला तरी सुद्धा समर्थांनी काय किंवा सगळ्या संतांनी काय तर काय केलेलं दिसतं, सगुणाची पुन्हा उपासना केलेलीच दिसते, सगुणाचं भजन केलेलंच दिसतं. आणि म्हणून समर्थ या ठिकाणी स्पष्टपणे अशा पद्धतीने सांगताहेत की अरे बाबा जर का तू ते भजन सोडून दिलं तर तुझी काय अवस्था होईल, तू कशा पद्धतीने ना घरका ना घाटका अशा पद्धतीची तुझी अवस्था होईल. आणि म्हणून तू स्वतःला ज्या अर्थी अजून थोर, मी थोर आहे, मी कोणीतरी वेगळं आहे असं जे काही समजतोयस ना तर यावरनच लक्षात येत आहे की वास्तविक पाहता तुला अजून ज्ञान प्राप्त झालेलं नाही. ज्याच्या अंतःकरणात मी कोणीतरी आहे, मी ब्रह्मज्ञानी आहे हा सुद्धा विचार जो आहे, हा विचार ज्या अर्थी येतो आहे त्या अर्थी तो अजून खरा ब्रह्मज्ञानी म्हणजे त्या ब्रह्मज्ञानाला सहजता जी यायला पाहिजे ती सहजता अजून आलेली नाही. आणि म्हणून मी थोर वाटे मनी तो नव्हे ब्रह्मज्ञानी असं समर्थ इथे स्पष्टपणे सांगतायत की मी मोठा थोर आहे, मी ब्रह्मज्ञानी आहे असा अहंकार ज्याच्या अंतःकरणामध्ये असतो वास्तविक पाहता तो ब्रह्मज्ञानी नसतोच नसतो. ब्रह्मज्ञानी झालेला माणूस जो काही आहे, व्यक्ती जो काही आहे किंवा तो सिद्ध पुरुष जो काही आहे तर त्या ठिकाणी तर इतकी सहज अवस्था त्याच्या
याला येऊन जाते त्या ब्रह्मज्ञानाला, की त्या ठिकाणी. आणि म्हणून त्याच्या अंतःकरणातून पडिले वळण सकळ इंद्रिया. आता त्याला खरं पाहिलं असता साधन करण्याची आवश्यकता नाही, पण इंद्रियांना वळणच पडून गेलेलं आहे. मुखांनी नाम थांबवू म्हटलं तरी नाम थांबवू शकत नाही, त्याचं नाम चालूच राहू शकतं. व्यवहारामध्ये जसे सगळे आपण व्यवहार करतो तसं व्यवहार करता करता सुद्धा त्या ठिकाणी त्याचं नाम, त्याचं चिंतन, त्याचं ध्यान हेच सुरूच राहतं. कारण काय झालेलं आहे तर खऱ्या अर्थाने त्या सगळ्या इंद्रियांना आता वळणच पडून गेलेलं आहे. आणि त्यामुळे ते वळण पडून गेलेलं असल्यामुळे त्या ठिकाणी सहजगत्या त्यांच्या मुखातून नाम येतं, त्यांच्याकडून चिंतन होतच राहतं, त्यांचं ध्यान सहजगत्या लागून जातं. म्हणजे अशा पद्धतीने हा सगळा विचार जो काही आहे तो समर्थ सांगतायत. आणि ते त्याला म्हणतायत की अरे त्या ठिकाणी प्रत्यक्ष वस्तुभजन करीना न करी ऐसेही म्हणे ना, तरी हे जाणावी कल्पना दडून राहिली. ते म्हणतात की मी स्वतः ब्रह्म आहे आणि म्हणून मला उपासना करण्याची आवश्यकता नाही, मी उपासना करत नाही, मला उपासनेची काय गरज नाही वगैरे आहे. हा सुद्धा अभिमानाचाच हा काय आहे तर हा एक भाग आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी मग हा अभिमानाचाच एक भाग असल्यामुळे त्याला सहजता अजून आलेली नसल्यामुळे वास्तविक पाहता हा अहंभावच अजून तुझ्या अंतःकरणामध्ये आहे. आणि म्हणून तो अहंभावच तर सोडण्याची आवश्यकता आहे. आणि जोपर्यंत अशा प्रकारचा मी उपासना करत नाही, कारण किंबहुना उपासना करणं हे खालच्या दर्जाचं साधन आहे. मी तर काय ब्रह्मस्वरूप आहे म्हणून मी ब्रह्माचंच काय करतो तर चिंतन करतो. म्हणजे हा सुद्धा एक प्रकारचा काय आहे तर अभिमानच आहे. म्हणून श्रेष्ठ कनिष्ठ अशा पद्धतीचा विचार जो काही आहे वास्तविक पाहता जो खरा ब्रह्मज्ञ आहे, ज्यांनी ब्रह्माला जाणलेला आहे, तर त्यांनी त्या ठिकाणी कुठलाही अहंकार त्याच्या अंतःकरणात शिल्लक राहत नाही. पण तुझी अवस्था कशी झालेली आहे बाबा ते समर्थ या ठिकाणी सांगतायत की अरे शिष्या, तुला ना धड ज्ञान ना धड भजन, ना तुझी अवस्था कशी झाली की आपण मगाशी म्हटलं ना घर का ना घाट का, अशी तुझी अवस्था होऊन गेलेली आहे. ना तुला ब्रह्मज्ञान पूर्णपणे प्राप्त झालेलं आहे आणि तू एकीकडे मात्र मग काय त्या ब्रह्मज्ञान प्राप्त झालेला आहे हा तुझा सुद्धा काय झालेला आहे भ्रम आहे. हा सुद्धा एक प्रकारचा भ्रमच आहे की मी ब्रह्मज्ञानी झालो. वास्तविक पाहता तुला त्या ठिकाणी ती सहजता जी यायला पाहिजे ती मात्र अजून आलेली नाही. आणि एकीकडे तू या देहाभिमानापायी त्या ठिकाणी काय करत नाही आहे तर देहाभिमान धरून मग त्या ब्रह्माचाही विचार करत नाहीस किंवा सगुणाची उपासना सुद्धा करत नाहीस. असं दोन्हीकडनं काय झालेलं आहे, तुझी फजिती होणार आहे. आणि म्हणून तू अशी स्वतःची फजिती करून घेऊ नकोस. वास्तविक पाहता या ठिकाणी या उपासनेच्या संदर्भातले सगळे संशय जे काही आहेत ते तुझ्या अंतःकरणातले सगळे संशय तू पूर्णपणे काढून टाक. आणि श्रीरामाची मात्र तू काय कर तर उपासना कर. कारण मला स्वतःला सुद्धा समर्थ या ठिकाणी सांगताहेत की वास्तविक मला जे काही ज्ञान झाले आहे ते ज्ञान सुद्धा या रघुनाथ भजने ज्ञान झाले, रघुनाथ भजने महत्व वाढले, म्हणून या तुवा केले पाहिजे आधी. अरे बाबा, मला सुद्धा या श्रीरामाच्या उपासनेनेच ब्रह्मज्ञान झालेलं आहे म्हणून. आणि जगात माझं जे काही तुला महात्म्य वाढलेलं दिसतं तर ते त्याचं कारण सुद्धा मी हे राम भजन केलं, रघुनाथाचं भजन केलं आणि त्याचमुळे माझं काय झालेलं आहे तर महत्व सुद्धा वाढलेलं आहे. आणि म्हणून माझ्या अनुभवाच्या पातळीवर मी तुला सांगतोय की तू सुद्धा सगुणाचं भजन टाकून देऊ नकोस. तुला सुद्धा ते करणं अत्यंत आवश्यक आहे. आणि तू जर का अशा पद्धतीने ते भजन केलंस तर तुझ्या मनामध्ये जे जे काही मनोकामना येतील त्या मनोकामना हा रघुनाथ जो काही आहे तो रघुनाथ पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. अर्थातच जो भगवंताच्या भजनाला लागलेला आहे त्या भगवंताच्या भजनाला लागलेला असा जो काही भक्त आहे त्याच्या अंतःकरणामध्ये आता ज्या काही कामना निर्माण होतील त्या कामना अर्थातच चांगल्या कामना निर्माण होतील की मी भरपूर काय करावं तर उपासना करावी, मी भरपूर नाम घ्यावं, मला अतिशय चांगल्या प्रकारे सत्संग सदोदित घडत राहावा. म्हणजे कामना जरी आल्या तरी त्या कामना
त्या ठिकाणी कोणत्या राहतील मग तर प्रपंचाविषयीच्या कामना तर पूर्णपणे त्याच्या अंतःकरणातनं नाहीशाच होतील. मग आता फक्त ज्या काही कामना राहतील त्या आपल्या आध्यात्मिक प्रगतीच्या दृष्टिकोनातून कामना राहतील. आणि म्हणून भावभक्तीच्या सुलभ साधनी पावली पूर्ण विराम. पूर्ण करी काय बंध विमोचन राम नावाचा जो वेणा स्वामींचा अभंग आहे त्या अभंगामध्ये सुद्धा त्या ठिकाणी वेणास्वामी म्हणतायत की भावभक्तीच्या सुलभ साधनी काय झालेलं आहे तर पुरवी सकल ही काम. मग माझ्या ज्या काही अंतःकरणात कामना होत्या त्या भावभक्तीच्या बळावरती त्या सगळ्या भाव किंवा कामना ज्या काही आहेत त्या कामना कोणी पुरवलेल्या आहेत. अर्थातच वेणास्वामीच्या अंतःकरणात आता कोणत्या जो या मार्गाला लागलेला आहे आणि चांगल्या प्रकारे याच्यावरती आरूढ या भक्ती मार्गावरती जो आरूढ होतोय आता त्याला प्रपंचाचं पूर्णपणे मिथ्यत्व पटवून गेलेलं आहे. आणि प्रपंचाचं पूर्णपणे मिथ्यत्व पटलेलं असल्यामुळे त्या ठिकाणी तो प्रपंचातलं काही सुद्धा आता मागणार नाही. मग मागून मागून तो काय मागेल तर त्या ठिकाणी की सगळ्यांचं कल्याण व्हावं, सर्वेन सुखेन संतु सर्वे संतु निरामया, अशा पद्धतीची भाव जो काही त्याच्या अंतःकरणामध्ये राहील. किंबहुना स्वतःची आध्यात्मिक प्रगती व्हावी हीच एक आशा किंवा कामना त्याच्या अंतःकरणामध्ये राहील. की जोपर्यंत त्याचं जे काही ज्ञान जे काही आहे ते ज्ञान दृढ अपरोक्ष अपरिवर्तनीय झालेलं नाही तर ते भाव एवढीच त्याची काय राहील तर मनोकामना राहील. आणि म्हणून इथे त्या ठिकाणी म्हणतात की मी हे सगळं तुला जे काही बोलतोय तर हे सगळं जणू काही समर्थ काय म्हणत आहेत तर खऱ्या अर्थाने मी अशा पद्धतीने या सगळं रघुनाथाचा हे या पुढच्या ज्या 10-12 ओव्या आहेत ना या 10-12 ओव्या समर्थांनी स्वतःच आत्मकथन जणू काही केलेलं आहे. कारण त्यांना स्वतःला त्याचा काय आलेला अनुभव आलेला आहे. ते स्वतः असं म्हणतात की मनी धरावे ते होते विघ्न अवघेचे नाचून जाते कृपा केली आहे रघुनाथ हे प्रचित येते. मला सुद्धा अशा प्रकारचा अनुभव आला. विघ्न आपोआप हळूहळू दूर होतात किंवा विघ्न ही विघ्नांसारखी वाटत नाहीत. तो प्रारब्धाचा एक खेळ वाटायला लागतो आणि अगदीच त्या ठिकाणी काही वेळा ती विघ्न सुद्धा नाहीशी करण्याचं सामर्थ्य भगवंताच्या या भजनामध्ये दडलेलं आहे. म्हणून कदाचित एखाद्या वेळेस ती विघ्न सुद्धा नाहीशी होतात पण खऱ्या अर्थाने त्याचा अर्थ परमपूज्य डॉक्टर काका अशा पद्धतीने सांगतात की विघ्न ही विघ्नांसारखी वाटत नाही तर तो एक भगवंताची ती लीला वाटायला लागते. आणि म्हणून तो मग कौतुक तूप आहे संचिताचे आपल्याच संचिताचं कौतुक जे काही आहे तो कौतुक तो पाहायला लागतो. म्हणजे अशा पद्धतीने कौतुकाने ते सगळं काय करतं तो त्याला सामर्थ्यानिशी तोंड देणं हे सुद्धा म्हणणं त्यात थोडासा काय आला पुन्हा दुजाभाव आलेलाच आहे. तो सहजपणे त्या सगळ्या गोष्टींना काय देतो आहे तर अर्थातच सहज लीलया जे सर्व भावे मज भजले ते ऐली थडीच सरले मायाजळ. ते सहजगत्या तो त्या मायाजळाला तरून जातो. अगदी तशा पद्धतीने इथे ते सांगतायत की वास्तविक पाहता तुझ्या अंतःकरणातला तू सगळं जर काही भगवंताचं स्मरण करून काम केलं असं तर ते काम सुद्धा यशस्वी झालंच पाहिजे किंबहुना होईलच होईल. अशा पद्धतीचा अंतःकरणात भाव धारण करून रघुनाथ स्मरोनी कार्य करावे ते तात्काळाची सिद्धी पावे करता राम असावे अभ्यंतरी. म्हणून कुठलीही शंका कुशंका अंतःकरणात निर्माण न होऊ देता खरा श्रीराम करता आहे ही भावना सातत्याने आपल्या अंतःकरणात आपण जपली पाहिजे. आणि मग अनेक ओव्या या संदर्भामध्ये पुन्हा समर्थांनी सांगितलेलं आहे की आपला आपण करता आहोत हा अहंकारच आपल्याला काय तर त्या ठिकाणी राम करताय ही भावना वाढू देत नाही. वास्तविक पाहता खरं करता जर कोण असेल करविता कोण असेल तर तो रामच आहे. आणि त्याला जर का सगळं श्रेय द्यायचं आपण ठरवलं वास्तविक पाहता त्याच्या कृपेनेच आपल्या हातून होणारं जे जे काही आहे ते सगळं त्याच्या कृपेने होत आहे. त्यांनीच शक्ती दिलेली आहे त्यांनीच बळ दिलेलं आहे तोच सगळं काही करून घेतो आहे. अशी भावना अंतःकरणामध्ये हळूहळू वाढीच लागते. आणि ती वाढीस लागल्याचा परिणाम असा होतो की मग ती श्रीरामाची उपासनाच आपल्याला निर्गुण निराकार असलेल्या तत्वापर्यंत घेऊन जाणारी आहेत. आणि म्हणून
रघुनाथ स्मरोने कार्य करावे वगैरे हा सगळा विचार समर्थ आपल्याला सांगतात. अर्थात करता राम आहे हे अनुसंधान कायम अंतःकरणामध्ये आपल्याला सांभाळता आलं पाहिजे. राम म्हणा, सद्गुरू म्हणा, असे आमच्या बुलढाण्यामध्ये सुद्धा असे 1-2 कुटुंब आहेत की त्यांच्या अंतःकरणामध्ये पूर्ण अशा पद्धतीचा 100% भाव होता की महाराज सगळं काही आमच्याकडनं करून घेत आहेत, महाराजच सगळं काही करताहेत. आणि त्यामुळे त्या ठिकाणी जेव्हा त्यांच्यावरती कोरोनाचा प्रसंग आला आणि कोरोनाचा दोघही नवरा बायको, घरामध्ये तिसरी व्यक्ती कोणी सुद्धा नाही, दोघांनाही कोरोना झालेला आहे, पण त्यावेळेस ह्याही परिस्थितीमध्ये महाराज आम्हाला सांभाळण्याचं काम करतात हा भाव अंतःकरणामध्ये ठाम त्यांच्या होता. आणि त्यामुळे सकाळ दुपार संध्याकाळ, सकाळी कोणीतरी यायचं, बाहेर नाश्त्याचं ठेवून डबा ठेवून जायचं, दुपारी कोणीतरी यायचं, त्यांचे दोघांचेही डबे जे काही आहे जेवणाचे ते जेवणाचे डबे दिले जायचे, रात्रीला पुन्हा डबे दिले जात होते. त्यांचं औषध पाणी करायसाठी डॉक्टर स्वतः तिथे येत असत, त्यांच्या घरी येत असत आणि त्यांना तपासून जाऊन त्यांना औषध पाणी देत असत. म्हणजे हे सगळं जे काही होत आहे वास्तविक हे कोण करून घेत आहे तर परमेश्वरच करून घेतोय. महाराजच आमच्या पाठीशी आहेत, तेच आम्हाला सांभाळतायत. हा 100% भाव त्यांच्या अंतःकरणात असल्याचा परिणाम म्हणून त्या ठिकाणी त्यांनी काय तर कुठल्याही परिस्थितीत सांभाळण्याची जबाबदारी कोणावरती येऊन पडते, अर्थातच त्या परमेश्वरावरती येऊन पडते. आणि म्हणून इथे त्यांनी वारंवार अशा पद्धतीने खरंच हा समाज इतका सुंदर आहे आणि तुमच्या आमच्या अंतःकरणातले भाव सुद्धा वाढावे यासाठी समर्थांच्या या काही ओव्या ज्या काही आहेत, या काही ओव्या तर आम्हाला मुखोद्गतच असल्या पाहिजे. आणि या दृष्टिकोनातून समर्थ या ठिकाणी सांगताहेत, सकळ मिथ्या होऊन जाते हे राम भजने कळो येते, दृश्य ज्ञानियांचे निमते स्वप्न जैसे. इथपर्यंत मजल जी काही आहे ती इथपर्यंत मजल त्या ठिकाणी काय होऊ शकते तर आपण मारू शकतो. आणि याच दृष्टिकोनातून चंचल करता तो जगदीश, प्राणी मात्र त्याचा अंश, त्याचा तोची आपणास ठाव नाही वगैरे हे जे काही चंचल आत्मनिवेदन किंवा काय निश्चळ आत्मनिवेदन या पर्यंत स्थितीला जाऊन पोहोचण्याचं सामर्थ्य जर कशामुळे प्राप्त होत असेल तर अर्थातच आपला अहंकार पूर्णपणे जर का भगवंताच्या चरणी विसर्जित केला आणि म्हणून तो खरं पाहिलं असता तैसा विचारोनी अहंकारू सांडिजे मग असतची वस्तू होईजे वगैरे हे जे काही माऊली म्हणत आहेत तर याच्यापर्यंत की ते खरा आपला अहंकारच आपल्याला काय येत असतो तर हा आड येत असतो. आणि म्हणून समर्थांनी इथे अशा पद्धतीने हे सगळा विचार जो काही आहे तो पूर्णपणे आमच्या अंतःकरणात बिंबवण्याचा समर्थ प्रयत्न करतात. आणि म्हणून ते म्हणतात की आता मिथ्या स्वप्न विवंचना तैसे सृष्टीची रचना, दृश्य मिथ्या साधू जनाकुळ हले. की स्वप्नातील सर्व दृश्य मिथ्या असतात, ती स्वप्नकाळी सत्य वाटतात, पण त्याप्रमाणे ही संपूर्ण दृश्य सृष्टीची रचना जी काही आहे साधूंचा पूर्णपणे 100% सहज निश्चय झालेला असतो की हे सगळं काय आहे तर हे मिथ्या आहे. आणि म्हणून या ठिकाणी आता समर्थ शेवटच्या ओळीमध्ये म्हणतात, आक्षेप झाला श्रोतेयांसी मिथ्या तरिका दिसत्या मासी, याचे उत्तर पुढील समासी बोलिले असे. पुन्हा त्या शिष्याच्या अंतःकरणामध्ये थोडासा संशय शिल्लक आहेच हे समर्थांना जाणवलं. आणि समर्थ आता मात्र त्या ठिकाणी म्हणतात की अजूनही तुझ्या अंतःकरणात अशा पद्धतीने याबद्दल संशय असेल तर मात्र याचं आता पुन्हा निरसन जे काही आहे ते निरसन या तुझ्या संपूर्ण शंकांचं निरसन मी आता पुढच्या समासामध्ये करतो. कारण शिष्याच्या देहबोलीच्या भाषेवरून त्यांच्या लक्षात आलं की अरे अजूनही हा शिष्य काय संभ्रमातच आहे. आणि म्हणून समर्थ आता पुढच्या समासामध्ये सुद्धा याच गोष्टीचा पुन्हा एकदा ओहापोह जो काही आहे तो उहापोह करणार आहेत. खूप सुंदर अशा पद्धतीचा हा समास आज आपण पाहण्याचा प्रयत्न केला. वास्तविक पाहता आणखीन यातल्या बऱ्याचशा ओव्या अशा आहेत की ज्याच्यावरती आणखीन काय करता आलं असतं, विवेचन करता आलं असतं, पण वेळेअभावी आपण थोडक्यामध्ये हा समास पाहण्याचा प्रयत्न केला. झालेली सेवा सद्गुरूंच्या चरणी, समर्थांच्या चरणी, आपल्या सगळ्या श्रोत्यांच्या चरणी समर्पित करते आणि वाणीला विराम देते. जय जय रघुवीर.